या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा 100 दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. 100 दिवसात सर्व विभागाने चांगलं काम केलं असून आगामी 150 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कामकाजाचा निकाल 2 ऑक्टोबर रोजी घोषित केला जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गतच विकसित भारत 2047च्या धर्तीवर विकसित महाराष्ट्र 2047चं विजन डॉक्युमेंट तयार करा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मंत्रालयात 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचं सादरीकरण, सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तीपत्र वितरण, धोरणात्मक बाबी कार्यक्रमाच्या संदर्भात उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभागांचा आणि अधिकाऱ्यांचा गुणगौरव बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की 100 दिवसांचा हा कार्यक्रम केवळ एक उपक्रम नव्हता, तर आपल्या शासनाची दिशा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा होता. राज्यातील 12,500 कार्यालयांना सुधारणा करण्याची संधी देण्यात आली होती. यामध्ये सर्व कार्यालयांनी सकारात्मक सहभाग दर्शवला आहे. 100 दिवसामध्ये काय साध्य करणार आहे हे स्पष्ट करत प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दाखवून दिली. राज्यातील सर्व विभागांचा 100 दिवसांचा कामाचा आढावा घेत तसेच उत्कृष्टरित्या पाठपुरावा करून सर्वोत्तम कामगिरी बजावल्याबद्दल यावेळी मुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी यांचा सत्कार करण्यात आला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल एडगे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान यावेळी करण्यात आला.